मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग। तर आज मी जाणार आहे गावाला। तर त्या दिवशी मी तुम्हाला विचारलं होतं ना पहिल्या ब्लॉगमध्ये की आम्ही जर कुठं फिरायला जाणार आहेत का, कुठं म्हणजे आम्ही फिरायला जाणार आहेत। हा तर मी आता गावाला जाणार आहे फिरायला। तर तुम्हाला सगळं दाखवतो ह्या ब्लॉगमध्ये। हे ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा, कारण की आता 2-3 दिवस तुम्हाला गावाचेच ब्लॉग बघायला भेटतील। आणि हा कोणाकोणाला गावाला जायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि स्पेशल म्हणजे आज मी एकटा जाणार आहे गावाला, तर मग तुम्हाला माहित पडेल की कसं जाणार आहे, काय जाणार आहे। तर 2 hours later. तर गाईस हे बघा, मी पूर्ण आता रेडी झालोय गावाला जाण्यासाठी। तर आता पप्पा येते, तर तोपर्यंत मी बॅग ते भरतो, मग पप्पा आल्यावर मग आपण निघू। तर चला, तोपर्यंत पप्पा येते तोपर्यंत आपण बॅग भरू। तसं मला कमेंट करून सांगा की कोण कोण गावाला राहतं। जे या गावाला राहतात ना ते खरंच खूप लकी असते। आणि गाईस ही माझी एकदम इम्पॉर्टंट चीज आहे, ट्रायपॉड, कारण की ह्याच्या बिना तर मी व्हिडिओ बनवू तर शकणार नाही। Two hours later. तर फ्रेंड्स आता पप्पा आलेत कामावरून, तर आता आम्ही निघतो थोड्या वेळानेच गावाला। 2 hours later. तर गाईस आता पप्पा आणि मी चाललोत आता गावाला जाण्यासाठी। पण जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की म्हणजे मी बसस्टँडपाशी थांबणार आहे, पप्पा मला बसस्टँडपाशी सोडून जाणार आहेत। पण नाही, पप्पा तसे करतच नाही, कारण की ते स्वतः मला गेवराईपर्यंत सोडायला येतात, म्हणजे माझ्या गावापर्यंत ते स्वतः मला सोडायला येतात। माझ्या पप्पाने मला दुसऱ्यांसारखं कधीच ट्रीट केलं नाही की तू एकटाच जायचं, इथंच जायचं, असंच करायचं, कारण की ते प्रत्येक गोष्टीला माझ्या सोबत असतात। कोणतीही मोठी अडचण येऊ, कोणताही मोठा प्रवास असो, पण ते हमेशा माझ्यासोबत असतात। आणि जरीही कोणी नसलं तरी ते माझ्यासोबत एकदम ठामपणे उभं असतात। तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की आपल्या आईवडिलांशिवाय ह्या दुनियामध्ये कोणीच नाही। तर फ्रेंड्स आता फायनली आम्ही दोघंही निघालोत गेवराईसाठी। तर गाईच आता आम्ही गेवराईमध्ये अजून आलोच नाही आहेत, कारण की अजून गेवराईमध्ये पोचायला 2-3 तास लागते। तर अजून आम्ही गेवराईमध्ये एंटर झालो नाहीत। तर हे बघा, हे आहे बीडचा फेमस रेस्टॉरंट।
तर तुम्ही जर कधी आलात ना बीडमध्ये तर इथं नक्की जा, कारण की दुसऱ्यांचं माहीत नाही पण मी इथं एकदा गेलतो. तर म्हणजे इथली सर्विस आणि इथलं जे मेन्यू आहे ते खूप भारी आहे. आणि यार तुम्ही विचार करत असताना की ह्यो बीडमध्ये जर सगळे म्हणजे असं ग्रीनी एरिया आहे, तर म्हणजे आमची सिटी इतकी वेल डेव्हलप्ड नाही आहे. तर म्हणजे इतकी डेव्हलप्ड आमची सिटी नाही आहे. पण जरी आमची सिटी वेल डेव्हलप नसली तरी महाराष्ट्राच्या हर भागामध्ये तुम्हाला ग्रीनी एरिया दिसेल, कारण की आमच्या महाराष्ट्रामध्ये हर शहरामध्ये तुम्हाला गाव वसलेले दिसतील. त्यातील शेतामध्ये तुम्हाला कापूस दिसेल आणि बरेच काही धान्य उगवलेले दिसते. आणि हीच आमच्या महाराष्ट्राची शान आहे की आम्ही आमच्या संस्कृतीला खूप चांगल्या प्रमाणे जपतो. जरी आमची सिटी मुंबई पुण्यासारखी नसली, पण जिथं आपण राहतो, ज्या मातीमध्ये आपण राहतो, त्या मातीचा आपल्याला सन्मान केला पाहिजे. तर गाईस आता आम्ही आलो हिरापूरमध्ये. तर गाईस आता आम्ही आलो रांजणीमध्ये. तर गाईस आता आम्ही आलो ब्रह्मपूरमध्ये. तर गाईस आता फायनली आम्ही एंटर झालो गेवराईमध्ये, जिथं माझं गाव आहे तिथं.
गाईस इथं बघा आता माझे अंकल आले तर आम्ही त्यांना नाना पण म्हणतो. तर आता माझे पप्पा आणि नाना आता ते दोघं चाललेत थोडंसं त्यांचं काम आहे गेवराईमध्ये तर तिकडं. तर ते तिथं चाललेत आता बँकेमध्ये थोडं काम आहे. तर मग तिथून जाऊन मग मला माझी आंटी रिसीव करायला येईल कारण घ्यायला आता खूप टाईम लागणार आहे. तर माझ्या आंटीसोबत मग मी जाईन. 2 hours later. तर आम्ही इथं आलो आता उसाचा रस प्यायला. तर गाईस आता उसाचा रस आलाय तर आता हे पिऊन तर आपण निघूत मग. तर गाईस आता आम्ही चाललोत. तर माझी आंटी येते तोपर्यंत. तर आता हे चालले त्यांच्या कामाला. 2 hours later. तर गाईस आता माझी आंटी आली आहे. चला काय पुढे जायचंय आता. पप्पा गेले. हा बेडला नाही नानासोबत काम आहे कुठं तरी. ते मला उशीर लागन म्हणून तुम्ही जा म्हणले. तर गाईस हे बघा हे आहे गेवराईचं मार्केट. तर गाईस इथं गेवराई सिटीमध्ये वेनसडेला मार्केट भरतो. तर तुमच्या सिटीमध्ये कोणत्या म्हणजे डेला मार्केट भरतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा हे गेवराईचं मार्केट आहे. व्हिडिओ हा हा गेवराईचा बाजार. हां इथे किती भारी पॅन्ट्स आहेत. पैसे ती इतक्या बाहेर का थांबली पण. बंद आहे मग तुम्हाला आता कसं भेटेल मग. अरे रे रे हां हां सगळे शब्द गेले
हां इथून बाहेर राहतात बघ ना हां. Two hours later. तर गाईस हे बघा 1 घंट्यापासून फिरतो तरी अजून आम्हाला अजून कपडे भेटले नाहीत. तुम्ही कधी पण गेवराईमध्ये आलात ना तर ह्या मार्केटमध्ये जरूर विजिट करा, कारण की इथं एकदम कमी दामामध्ये तुम्हाला कपडे वस्तू सगळे भेटतील. अजून किती चालायचं, माझे चलून चलून पाय दुखायलेत. तर 3-4 घंटे झाले तरी अजून आमचे कपडे घ्यायचे झाले नाहीत. काकूचा आज बड्डे, तर आज त्यांच्या बड्डेची ते जमकर शॉपिंग करायला. त्या माझ्या काकू पण येतात, आंटी पण आहेत. 2 hours later. तर गाईस हे बघा आता आम्ही ह्या दुकानामध्ये आलोत कपडे घेण्यासाठी. पांढरे निळे कलर बाबासाहेबांचा फोटो इथं ते बी आणले जाते. 14 एप्रिलला लई आमच्याकडे गिऱ्हाईक असते ना. कोणतं चांगलं वाटतं हो नाही का? तो गिऱ्हाईक सांगितलं. किती पाहिजे एकच पाहिजे Two hours later. तर गाईस आता आम्ही आलो तर कपडे घेऊन, तर आता आम्हाला भाजीपाला ते वगैरे घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण जाऊत घरी. आता काय घ्यायचं बाकी आहे? हां काय ते भाजीपाला तेच घ्यायचं असेल ना. हां तुम्ही नाही खाणार का सगळेजण बिर्याणी? खाणार ना. ते 200 रुपये झालं कारण काय आठशेला द्यायची ती. त्या द्यायची त्याची घेतले होते ना. हां कसं ह्याच्यामध्ये पैसे कपून जाते ना. हां 2 hours later. गाईस आता आमची सगळी शॉपिंग झाली आहे, तर आता आम्ही घरी चाललो. तर आता व्लॉग खूप मोठा होईल म्हणून आता ह्याचा सेकंड पार्ट येईन लवकरच. तर सेकंड पार्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हां, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो. तोपर्यंत बाय, नमस्ते.